हाय हॅलो नमस्कार. तर मी वैशाली तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. तर फ्रेश नारळापासून कशी छान अशी फ्रेश बर्फी आपण कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी 5-6 नारळ इथं छान फोडून घेतलेला आहे आणि त्यातील खोबरं मी काढून घेतलेलं आहे. नंतर या खोबऱ्यावरची साल मी मस्त काढून घेतलेली आहे. साल काढल्यामुळे बर्फी अगदी सुरेख दिसते. तर अशा प्रकारे मी छान साल काढून घेतलेली आहे सगळ्या खोबऱ्याची. नंतर मी ते स्वच्छ धुवून घेतलं. नंतर त्याचे मी बारीक बारीक असे काप करून घेतले. आपण हवं तर किसून सुद्धा घेऊ शकतो. तर मी बारीक काप करून घेतले. नंतर हे बघा अशा प्रकारे मी त्याचे बारीक काप केले आणि छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर पटकन होतं म्हणून मी मिक्सरला बारीक केलं. तर हे बघा अशा पद्धतीने छान किस झालेला आहे खोबऱ्याचा. नंतर मी इथं कढईत तूप टाकलेलं आहे. तर 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. नंतर खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मंद ठेवायचा आहे जेणेकरून मिश्रण आपलं खाली करपणार नाही. नंतर ज्या पातेल्याने आपण किस मोजून घेतला होता त्याच पातेल्याने अर्धा पातेला आपल्याला साखर घ्यायची आहे. साखर सुद्धा लगेच आपल्याला मिश्रणात टाकून घ्यायची आहे. साखर आणि खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव झालं की आपण यात थोडीशी साय टाकणार आहोत. तर छान दुधावरची साय घ्यायची आहे, ती मस्त फेटून घ्यायची आहे आणि ती यावर टाकायची आहे. साय टाकल्यामुळे बर्फीला छान टेस्ट येते. आता साय टाकून घेतलेले आहे. तर मिश्रण ओलं झालेलं आहे. तर मिश्रण छान आपल्याला आता मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. तर याला बराच वेळ लागतो छान मंद आचेवर भाजण्यासाठी. तर इथं मी छान भाजून घेत आहे बघा. तर नंतर यात मी फूड कलर टाकणार आहे. तर येलो कलरचा फूड कलर थोडासा दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तो आता यात टाकून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कलर टाकल्यामुळे बर्फीला सुरेख असा कलर आलेला आहे बघा. तर मुलं आवडीने खातात. मुलांना कसं कलरफुल आवडतं तसं मी मिक्स करून घेतलं आणि छान भाजून घेतलं. नंतर यात 5 चमचे मिल्क पावडर टाकायचे आहे. तर जो आपला पोहे खायचा चमचा आहे त्याच्यानेच मी 5 चमचे इथं मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडर टाकून झाले की मिश्रण मस्त छान घट्टसर होतं. तर पुन्हा एकदा याला छान मंद आचेवर शेकून घ्यायचं आहे. नंतर चेक करून बघायचं आहे. तर अशी गोळी झाली तर समजावं आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. तर बघा आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. एका ताटाला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि या ताटात आपण आता मिश्रण काढून घेणार आहोत. तर सगळं मिश्रण पुरणार नाही म्हणून मी अर्धच मिश्रण यात काढलेलं आहे. बाकीचं मिश्रण आपण दुसऱ्या ताटात काढणार आहोत. तर मिश्रण छान काढून घेतलेलं आहे. छान चमच्याच्या साहाय्याने असं पसरवून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी छान पसरवून घेतलेलं आहे. आता आपण याला वाटीच्या साहाय्याने चांगलं सेट करून घ्यायचं आहे. तर असं छान प्रेस करत करत बर्फीला छान सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी छान सेट करून घेतलेलं आहे. आता राहिलेलं मिश्रण मी दुसऱ्या ताटात काढून घेतलेलं आहे. तर ही जास्त प्रमाणात मी बर्फी केलेली होती. तुम्ही हवं तर मेजरमेंट घेऊन थोड्या प्रमाणातही करू शकता. 1 वाटी किस किंवा त्यापेक्षा कमी तुम्हाला हवी तेवढी. नंतर मी बर्फी छान 2-3 तास छान सेट करून घेतली. नंतर तिच्या छान अशा वड्या पाडून घेतल्या. तर सुरेख आपली बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर बाय बाय.